मोबाईल क्रमांकासह ईमेल नोंदवा, वीज बिल मिळवा. महावितरण कंपनीच्या वतीने वीज ग्राहकांना उपलब्ध सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. महावितरणने काही वर्षापूर्वी केंद्रीकृत बिलिंग प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी मोबाईल ॲपद्वारे प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 तारखेतील एका निश्चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेतले जाते. त्यानंतर केवळ 4 ते 5 दिवसात वीज बिल तयार करून ते मोबाईलवर SMS किंवा ईमेलद्वारे ग्राहकाला पाठवले जाते. त्यासाठी मोबाईल क्रमांक व ईमेल IDची महावितरणकडे नोंदणी असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे अशा ग्राहकांचा मोबाईल क्रमांक व ईमेल या दोन्हीवरही दरमहा वीज बिल मिळवता येईल. मोबाईल क्रमांक व ईमेलची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांना महावितरणतर्फे दरमहा वीज बिल तयार होताच त्यानंतर ते ऑनलाईन पाठविण्यात येत असते. तर अशी करा ईमेल किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर जाऊन तिथे आपला मोबाईल क्रमांक नोंदवू शकता. तसेच महावितरण ॲपद्वारे मोबाईल क्रमांक व ईमेलची नोंदणी करण्याची सोय या ठिकाणी आहे. वीज ग्राहकांनी नोंदणी करायच्या मोबाईल क्रमांकावरून MREG स्पेस 12 अंकी ग्राहक क्रमांक अशी माहिती टाईप करून 9930-399-303 या क्रमांकावर SMS केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24 तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या टोल फ्री क्रमांकावर सुद्धा आपण त्याची नोंदणी करू शकतो. तर तो टोल फ्री क्रमांक आहे 1800-21-23-435 किंवा 1800-23-33435 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येते. तर प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंटसाठी सुद्धा आपला मोबाईल क्रमांक नोंदणी असणे आवश्यक आहे. तर वीज बिलाच्या तारखेपासून 7 दिवसात भरणा केल्यास 1% प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट मिळते. त्याची तारीख वीज बिलात नमूद असते. SMS अथवा ईमेलवर वीज बिल घेतल्यास ही सूट मिळवणे अधिक सोयीचे आहे. त्यामुळे सर्व ग्राहक तसेच जे वीज वापरकर्ते आहेत किंवा भाडेकरू म्हणून राहत आहेत त्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. काही ग्राहकांचे चुकीचे क्रमांक नोंदवलेले असू शकतात. अशा ग्राहकांनी सुद्धा अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा. ज्या ग्राहकांनी आधी नोंदवलेला मोबाईल क्रमांक बदलायचा असेल त्यांनाही नवीन क्रमांक नोंदवावा असे आवाहन महावितरणकडून केले आहे. तर करा मोबाईल क्रमांक अपडेट. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.